तुम्ही म्हणून सांगते ना अख्ख्या गावाला येडा हाणते. मागच्या वर्षी मामा मी इथं आलते, इथं कुठं माहिती का, जेऊर मध्ये. तिथं का नाही हाय का नाही असं एवढ्या लोकांना सांगायचं, मला असं टेन्शनच येतं बाया. पण जाऊ द्या, आता सांगतेच बर का, जाऊ द्या. मागच्या वर्षी का नाही मी जेऊरला आलते, आणि बर का मामा तिथं का नाही हाय का नाही माझं लग्न झालतंय. काय सांगावं, लग्न झालतं बरं का. पण यातलं कोण कोण आलतं बरं वराड, कोण कोण आलतं करा वर बोट. ही नथीवाली आजी आलती की. आता बघा कशी डोळे वाटरून बघती कशी असते, बघा बघा बघा. तवा तलय म्हणली पिंट्या चांगलाय, पिंट्या चांगलाय, तोंडावर नाके नाकावर तोंड हे. आता बघा कशी बघायली. कुठं बसला होता पिंट्या, हा काय साऊंडला चिटकून बसलाय बापू जवळ. नंतरचा पिंट्या तो लग्नाला आलता ना, आलता का नाही आत्याच्या लग्नाला. हो म्हण, नाही तर इथूनच अंगावर उडी मारते बघ. हो म्हण, आलता ना. हा आलता आलता, लाजू राहिला थोडा पण सांगतोय आलता म्हणून. काय सांगावं, आला तसा पहिले पंक्तीला गिरायला बसला. टेम्पोत जागा नाही तर टेम्पोच्या टपावर बसून आला आणि पहिल्याच पंक्तीला गिरायला बसला. बरं बसला तर बसला, करदोरा तुटुस्तोर बुंदी खाल्ली मावशीन, जाताना मंडपातल्या लोकांच्या नाकातले केस जाळून गेला. काय सांगावं, असं तर आगाव पेंटे आहे. पण काय सांगावं, माझं लग्न लय थाटामाटात पार पडलं बरं का किशोर महाराज, लय थाटामाटात पार पडलं. पण घाई गडबडीत तुम्हाला माझा नवराच दाखवायचा विसरून गेला. कुठं बसले कानू, कुठं बसले, हे काय खुर्चीवर बसलेत बघा. या 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 रावजे तुम्ही, तुमच्यासाठी नाही बरं का हे. तू अर्धे अर्धे असं नाही जमणार बाबा. मी मुख्य एकाच घरात येणार, पण मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे ना, त्यांना कसे देणार. बँकेत ठेवा. हा या, लाजू नका. मावशांनो कसा दिसतोय माझा परश्या, कसा दिसतोय माझा अमिताभ बच्चन. इकडे या, मग तुम्ही मागे गेले का मला करमत नाही, आणि तुम्ही निघून गेले मग मी दुसरा करीत असते. इथं लोक दनादन दनादन पक्ष बदलले, मी नवरा बदलेला म्हणून काय झालं. पण असू दे, चांगले तसे. कसा दिसतोय माझा धर्मेंद्र, हाय का नाही, हाय का यात येत तरी देख ना. बघा ना कसे उभे राहिले, जसे झेडपीला निवडून आलेत. बघतात कसे, बघा ना खाली बघ म्हणते. माझ्यापेक्षा तेच जास्त लाजताय. पण असो, काय सांगा मावशा, तुम्ही म्हणताल तू एवढी धडधाकट एवढा काय एवढा म्हातारा पकडलाय. तुम्हाला खरं सांगू का, यांचा एक स्वभाव खूप छान आहे बरं का. तुम्हाला बघायचं आहे का, बघायचा, खाली बसा बस. बायकोचा ऐका जावा, बस म्हणलं की उठ म्हणलं की, आणि एक तडाखा दिला की डांबरीनं पळा सुटला. पण असं यांचा एवढा स्वभाव मला खूप आवडला म्हणून मी यांच्याशी लग्न केलं, लग्नाला होकार दिला. पण काय सांगावं मावशी, डोळ्याला पाणी सुद्धा येत नाही. पण आता आया बाया काय म्हणतील म्हणून रडावं लागत थोडं. काय सांगावं, 40 वर्ष लग्नाला झाले बापू, साडी सुद्धा घेतली नाही हो. काय सांगावं, तुम्ही म्हणताल आताच एवढ्या 5 साड्या बदलल्या, ह्या कुठून आणल्या, या यांनी नाही दिल्या, या आमच्या पोलीस पाटील मामांनी मला भेट दिल्या. ते म्हणले बाईडे आमच्या गावात येते, कशाला इज्जत घालते आमच्या गावची, एवढे मोठे मोठे कीर्तनकार येतात इथं, एवढे मोठे मोठे गायक वादक येतात, तू तरी कशाला चौ घालते. त्यांनी 5 साड्या घेऊन दिल्या म्हणून कशी बशी 4 चौकीत आले. पण काय सांगावं, मेल्याने 40 वर्षाच्या संसारात साधी साडी सुद्धा घेतली नाही हो. फाटकेच लुगडे तुटकी चोरी, तिला शिवायला दोरा पण नाही. मायबाप काय सांगावं, फाटकच लुगडे तुटकी चोरी,
शिवून शिवून घालीन म्हणलं, पण तिला शिवण्यासाठी द्वारा पाहिजे का नाही, पाहिजे का नाही. पण या मेल्याच्या संसारात तो सुद्धा नाही हो. काय सांगावं, साधा द्वारा सुद्धा नाही. पण नाही नाही आहो, जाऊ नका हो, उभे राहा. जा बाया, तुम्ही तिकडे गेले की मला करमतच नाही. मग काय सांगावं मावशांनो, पाटकच लुगडून तुटकीच चोळ, तिला शिवायला द्वारा सुद्धा नाही. माझे नाथ महाराज सांगतात बरं का मामा, या कलियुगामध्ये, या संसार रूपी भावसागरामध्ये नातं नावाचं लुगडं फाटलंय आणि माणुसकी नावाची चोळे तुटली. पण तिला शिवण्याकरता काय पाहिजे, तर प्रेम नावाचा धागा पाहिजे. आजकाल यांच्याकडे तो प्रेम नावाचा धागा वरला नाही. असो, तुमच्याकडे सुद्धा नाही. प्रेम कोणाकडे वरलं नाही, माणुसकी वरली नाही, नातं कोणी टिकून ठेवत नाही. माझे नाथ महाराज हे लुगडं फाटलेलं नाही सांगत, ही चोळे तुटलेली नाही, तर नातं नावाचं लुगडं आणि माणुसकी नावाची चोळे या कलियुगात फाटली. म्हणून तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे, तो आपल्याकडे नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, असं हे फाटलेलं लुगडं आणि तुटलेली चोळे असल्यामुळे मला हा दादला नको. पण तुम्ही म्हणताल नवऱ्याच्या लयच घराने करायला लागली. पण काय सांगावं मावशांनो, जाऊ दे, फाटकं लुगडं असू दे, तुटकी चोळे असू दे, शिवून शिवून घालीन म्हणलं, नसू दे शिवायला द्वारा, भागीरथी आज जिंकून घेईन म्हणलं. पण काय सांगावं, मला सांगा तुम्ही राहायला घर पाहिजे का नाही हो. पण 40 वर्ष संसारात बघा ना, साधं घर सुद्धा बांधलं नाही यांनी. काय सांगावं, मोडके से घर तुटके से छप्पर, यांच्या देवाला देवघर नाही. मायबाप मोडकच घर आणि तुटकच छप्पर. या कलियुगामध्ये हे शरीर नावाचं मोडकं घर बरं का, आणि याचं तुटकं छप्पर म्हणजे आपलं डोकं. काय सांगावं, कुठं काय बरं त्याचं सांगता येत नाही. बसू नका, उभे राहा, थोडा टाइम उभे राहा. तुम्ही शांतता राखा, मी बरोबर करते. तुम्ही फक्त हो म्हणा, मी बाकी सगळं सांभाळून घेते. कसे गोड असतात बघा ना. हा बाबा बाबा बाबा, म्हशी बी आहे, जमलं मग. असं द्या. काय सांगावं, मोडकच घर आणि तुटकच छप्पर. मला सांगा, घर मोडका असू दे, छप्पर तुटका असू दे, त्याला देवाला देवघर पाहिजे का नाही. मावशांनो मला सांगा, नसेल 2 BHK 1 BHK पाहिजे का नाही. नसेल 1 BHK, काय म्हणतात त्याला, 1 RK, बरं नसू दे, ते एखादी झोपडी तर पाहिजे ना. मेलेच्या संसारात ते सुद्धा नाही. काय सांगावं, या कलियुगामध्ये हे मोडकस घर आणि त्याचं तुटकस छप्पर. पण याच्यामध्ये जर देवाला देवघर नसेल, याच्यात देवाला नाम नसेल, त्या देवाचं नामस्मरण नसेल, तर हे घर काय कामाचं हो. मला सांगा, मंदिर बांधलं आणि त्या मंदिराला कळसच नाही लावला, किंवा त्या मंदिरात मूर्तीच नाही बसवली, त्या मंदिराला किंमत आहे का. तसं हे नरदेह रूपी भगवंताने दिलेलं हे शरीर आम्हाला हे एक घरच आहे ना. पण ह्या घरात जर त्या भगवंताचं नामस्मरण नसेल, त्याची भक्ती नसेल, तर हे घर काय कामाचं. पण मला सांगा, नसेल राहायला घर, नसू द्या, असू द्या मोडकं घर, तुटकं छप्पर, मला सांगा देवाला देवघर पाहिजे का नाही. काय सांगावं तुम्हाला, 40 वर्षाच्या संसारात साधं घर सुद्धा बांधलं नाही. नसू द्या घर, देवाला देवघर पाहिजे का नाही. भादव्याच्या महिन्यात गौरी गणपती बसवेल म्हणलं, यांच्या का टोपीवर बसू का आता. बघायला सुद्धा खाली, बघायला सुद्धा लाज वाटत नाही, खाली बघा म्हणते. काय सांगावं, असू द्या मोडकच घर, तुटकच छप्पर. पण अजून सांगते मावशांनो, मला सांगा, घरात खायला काही पाहिजे का नाही हो. पाहिजे ना. पण साधं मेल्याच्या घरात खायला सुद्धा काही नाही. जोदाची भाकर, आंबाड्याची भाजी किती दिवस खावी, त्याला तेलाची धार सुद्धा नाही, साधं तेल सुद्धा नाही भाजीला. पण बघा ना कशी उभे राहिले. काय सांगावं, असा माझा संसार. पण असू द्या, जोंधळ्याची भाकर, आंबड्याची भाजी, वर तेलाची धार सुद्धा नाही. म्हणून दादला नको ग बाई, मला नको ग बाई, दादला नको ग बाई, आणि दादला नको, नवरा नको, दादला नको ग बाई, दादला नको, नवरा नको, दादला नको ग बाई, दादला नको, नवरा नको, दादला नको ग बाई. आणि हा ठोंब्या, काय सांगावं मावशांनो. तुम्ही म्हणताल तू सारखं नवराच नको म्हणतीये. पण मला सांगा मावशांनो, तुम्हाला सर्वात जास्त काय आवडतं हो महिला मंडळांना. काय आवडतं सांगा की.